नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक अर्थपूर्ण संदेश। एका वसतिगृहामध्ये उपमा रोज 100 विद्यार्थ्यांना दिला जायचा। 100 विद्यार्थ्यांपैकी 80 विद्यार्थ्यांनी उपमा नको म्हणून विरोध केला व दररोज वेगवेगळे टिफिन देण्याची तक्रार केली। पण रोज 20 विद्यार्थ्यांना उपमा खायला आनंद व्हायचा। 80 विद्यार्थ्यांना उपमा वगळता दुसरं काहीतरी नाश्त्याला हवं असायचं। अशा रीतीने नेहमीच मुलांच्या तक्रारी येत असल्यामुळे नवीन सर्वांच्याच आवडीचा पदार्थ देण्याचं वसतिगृहाने ठरवलं आणि मग वॉर्डननं मतदानाची व्यवस्था केली आणि असं ठरलं, ज्या टिफिनला बहुमत प्राप्त होईल तोच टिफिन देण्याचं ठरवण्यात आलं। उपमा हव्या असलेल्या 20 विद्यार्थ्यांनी लगेचच उपमा हवा म्हणून तातडीने मतदान करून टाकलं आणि उर्वरित 80 विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार मतदान केलं। या उर्वरित 80 मुलांनी केलेल्या पदार्थांची टक्केवारी काहीशी अशा प्रकारे होती। मसाला डोशाला 18% मतदान प्राप्त झालं होतं। 16% मतदान आलू पराठा आणि दह्याला प्राप्त झालं होतं। 14% मतदान रोटी आणि सब्जीला झालं होतं। 12% मतदान ब्रेड बटरला झालं होतं। 10% मतदान नूडल्सला झालेलं होतं आणि 10% मतदान इडली सांबारला झालेलं होतं। परंतु सर्वात जास्त टक्केवारी होती ती उपम्याची, म्हणजेच 20%। मुलांनी केलेल्या मतदानाची टक्केवारी पाहून ठरल्यानुसार त्याचा परिणाम असा झाला की वसतिगृहात रोज परत उपमाच दिला जाऊ लागला। मित्रमैत्रिणींनो, या अर्थपूर्ण संदेशातून आपल्याला असा बोध मिळतो, जोपर्यंत 80% लोकसंख्या स्वार्थी, विभाजित आणि विखुरलेली राहील, 20% लोक त्या 80% लोकांवरती राज्य करतील। मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा अर्थपूर्ण संदेश? सध्या चालू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संदेश सर्वांनाच मतदानाचं महत्त्व पटवून देणारा असेल याची मला पूर्ण खात्री आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।